काल 23 तारखेला लागल्यानंतर संध्याकाळी भारतीय जनता पार्टीच्या कोथरूड कार्यालयामध्ये सगळ्या कोथरूड वासियांना मी साष्टांग नमस्कार घातला, फिजिकली साष्टांग नमस्कार घातला, फक्त तोंडाने नाही. याचं कारणच असं की प्रचंड प्रेम कोथरूडच्या जनतेने केलं आणि 1,59,000 मतं मला मिळाली. 1,12,000चं मताधिक्य राहिलं. हे राज्यातलं 4 नंबरचं मताधिक्य आहे आणि त्यामुळे मी शतशः ऋणी आहे, आभारी आहे. साधारणतः निवडणूक झाली की 4 वर्ष गायब होणं असं एक कल्चर महाराष्ट्रात काही ठिकाणी डेव्हलप झालं. मी व्हेरी सेम मुवमेंट 4 कॉलन्यांमध्ये जाऊन आलो. तेव्हा जवळजवळ 13 कॉलन्या आणि 6 वस्त्यांमध्ये गेलो. सर्व ठिकाणी 400-400, 500-500 संख्येने लोक उतरत आहेत अभिनंदन करायला आणि मी सगळ्यांचे आभार मानतोय. मध्ये मोठा कालावधी नागपूरचा गेला. आता मी पुन्हा 1 तारखेपासून, का तर हा सगळा थोडासा 25 डिसेंबर ख्रिसमस, 31 डिसेंबर इयर एंड, 1 जानेवारी न्यू इयर, हा खूप सगळ्यांचा एक सेलिब्रिटी मूड असतो. त्यामुळे 1 तारखेनंतर पुन्हा सगळ्यांना कॉलनीमध्ये वस्त्यामध्ये जाऊन भेटणार आणि सगळे प्रकल्प जे आहेत ते डबल करणार. आताच मला उशीर झाल्याचं कारण एक खूपच महत्वाचा प्रकल्प आपण सुरू करतोय 15 जानेवारीपासून. बेड रिडन पेशंटची सेवा, अंथरुणाला खिळून असलेल्या त्यांचं सगळं अंतरुण करावं लागतं अशांचं एक मोठं सेंटर कोल्हापूरला आपण चालवलं. माझ्या डोक्यात सारखं सुरू होतं की ते इथे पण सुरू करू, कारण जवळजवळ सगळेच प्रोजेक्ट कोल्हापूरचे आणि काही नवीन सुद्धा केले, हा राहिला होता. संजीवन हॉस्पिटलचा अख्खा वरचा मजला हा कोविडमध्ये मी कोविडसाठी डेव्हलप केला होता. तो संजीवनने मला पुन्हा ऑफर केला आणि 50 बेडेड, त्याचं शुल्कही त्या पेशंटच्या मनावर आहे. हा काही प्रॉफिट मेकिंग व्यवसाय नाही, हा सामाजिक प्रकल्प आहे. तर असा एक नवीन प्रकल्प सुरू करतो. त्यामुळे एकही माझी गोष्ट मी बंद करणार नाही, नवीन सुरू करणार. मी कोथरूडकरांना वादा करतो की तुम्हाला मला मतदान केल्याचा पश्चाताप होणार. दादा, पालकमंत्री, खरं तर मंत्री झाल्यानंतर पालकमंत्री पुण्याचं कोण हा एक प्रश्न आहे. तुमचं नाव परत एकदा चर्चेत आलंय. असं आहे की राजकारणामध्ये इच्छेवर काही नसतं, राजकारणामध्ये वस्तुस्थितीवर असतं. तर वस्तुस्थितीमध्ये जे काही बसेल ते राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी, त्यांच्या दोन्ही सहकारी एकनाथजी आणि अजितदादा ठरवतील. राज्यामध्ये मी तुम्हाला फोनवर, तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मीडियावर हे सांगू इच्छितो की जरी एखाद्या गोष्टीला उशीर होत असला त्याला काही ना काही कारण आहेत, पण प्रत्येक वेळेला तो उशीर झाल्यानंतर जे होत आहे ते चांगलं होत आहे. मंत्रिमंडळाची खाती वाटप झाली तर म्हटलं अरे वा, व्यवस्थित झालं. रिजनल बॅलन्स झाला, पक्षाचा बॅलन्स झाला, जातीचा बॅलन्स झाला. तसंच पालकमंत्री होईल. पण काही जणांची नाराजगी आहे मंत्रिपदाच्या बाबतीत, पण तुम्ही म्हणताय काही जणांना गेले नाही त्यामुळे. नाही, असं आहे की नाराजी, हे बघा, कुठलाही माणूस हा वेगवेगळ्या प्रकारच्या भावभावनांचा बनलेला आहे. तो माणूस आहे म्हणजे त्याला सगळ्या भाव होणार. त्याच्यामध्ये मिळालं नाही त्यामुळे नाराजी ही पण एक भावना आहे. ती त्याने व्यक्त करण्यात काही चुकीचं नाही, ती त्याने जाहीरपणे व्यक्त करू नये. पण कधी कधी असं तुम्ही कोणीतरी त्याला फार तयारी जर असता विचारलं तर तो पटकन बोलून जातो की हो मला मिळाला होतो. पण त्याच्यातून काही बिघडणार नाही. हे सगळेजण संघटनेचे, पक्षाचे इतके पाईक आहेत की ते देवेंद्रजींना ऍट दी मोस्ट त्यातल्या त्यात चांगलं जे करता आलं ते त्यांनी केलं, त्याबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये विश्वास. पुण्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल. बाईक चालू आहे. मी नेहमी संघटना सांगेल ते करतो. पुण्यात यावं हे माझ्या डोक्यात नव्हतं. त्यावेळीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाईने आग्रह धरला, वेगवेगळ्या कारणाने धरला आणि ती कारणं व्यवहारात पण आली. तसं मी इथला पालकमंत्री व्हावं का अन्य कुठल्या जिल्ह्यातलं व्हावं हे मागच्या वेळेलाही माझ्या नेतृत्वाने ठरवलं, मी ते स्वीकारलं. अमरावती आणि सोलापूर ही तशी 2 लांबचे जिल्हे होते, पण मी न्याय दिला. अमरावती सोलापूरच्या जिल्ह्यातल्या लोकांना विचार, दर आठवड्याला मी एखादा आठवडा चुकला असत. दादा, एक दुसरा निर्णय की केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने चाललंय, केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने एक निर्णय घेतलाय, जो अगोदर निर्णय आपल्या महाराष्ट्रात झाला होता की जे 5वी ते 8वीची मुलं नापास झाल्यानंतर त्यांना पुढे नेण्यात येत होतं. मात्र आता तसं करण्यात येणार नाही. जे नापास झाले त्यांना नापासच ठरवलं जाणार आहे.
असा केंद्राने निर्णय घेतला. तर तुमचं बरं आहे की तुम्हाला दिवसभर तेच एक काम आहे आणि सवय आहे ना, त्याची तुम्हाला पगारही मिळतो. पण मला आता नव्याने कळलं, आता दुपारी झाला काय मी जरा चौकशी करतो. पण एक विश्लेषण असं आलं होतं की तुम्ही असे बराबर मुलांना पुढे सरकवत गेलात तर त्यांचा बेस कच्चा राहतो. तर प्रत्येकाला परीक्षा तयारी, आईवडिलांनी तयारी करून घेणं, क्लासेस याची आवश्यकता आहे असं विश्लेषण आलं होतं. त्या आधारित निर्णय झाला असेल.